नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात हत्तीस नावाचं एक गाव. या ठिकाणी सकाळी दूधवाला येतो. दूधवाला एका पाटील कुटुंबाच्या घरामध्ये दूध देण्यासाठी जातो. बराच वेळ दार वाजवतो. दार कोणी उघडत नाही. मग त्याला संशय येतो. शेजाऱ्या पाजाऱ्यांना तो सांगतो. शेजारी पाजारी सुद्धा आवाज देतात, कारण त्या घरात एक कुटुंब राहत होतं. शेजारी पाजाऱ्यांना बोलवल्यानंतर शेजारी पाजारी आवाज देतात. कोणी दार उघडत नाही. पोलिसांना बोलवलं जातं. संशय आल्यामुळे दार तोडून आत प्रवेश केला जातो. आतलं दृश्य अतिशय भयानक. ते म्हणजे दोन मुलं, त्या मुलांची आई जमिनीवर आणि बेडवर मृत अवस्थेत, आणि त्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख हा गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत दिसून येतो. पोलीस तात्काळ बॉडीज उचलतात, तपासासाठी पाठवतात, घटनेचा पंचनामा करतात आणि त्या ठिकाणी 22 पानांची एक सुसाईड नोट सापडते. 22 पानांची. त्यात बरंच काही लिहिलेलं असतं, ज्यातनं हे सगळं प्रकरण समोर येतं आणि स्पष्ट होतं. घटना आहे बार्शीतील हत्तीस गावातील. इथे राहणारे योगेश पाटील. योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरी करत होते. योगेश पाटील हे सुट्ट्या असल्यामुळे आपल्या मुलांसह आणि पत्नीसह आपल्या मूळ गावी म्हणजे सोलापूरमधील बार्शीतील हत्तीस या गावी आलेले होते. या ठिकाणी सुट्ट्या घालवत होते आणि सुट्ट्या घालवतानाच हा घात त्यांच्यासोबत झाला. का बरं झाला ते समजून घेऊया. योगेश पाटलांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा बराच त्यांना छंद होता. बऱ्याच वर्षांपासून ते हे करत होते आणि शेअर मार्केटमधनं कधी त्यांना लॉस व्हायचा, कधी फायदा व्हायचा, कधी पैसे कमावले, कधी पैसे गमावले, असं सगळं त्यांचं चालू होतं. अलीकडच्या काळात शेअर मार्केटमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला होता आणि मागच्या 2-3 दिवसांमध्ये शेअर मार्केटमध्ये त्यांना खूप मोठा लॉस, खूप मोठं नुकसान हे सहन करावं लागलं होतं. आता हे नुकसान त्यांना आधी झालं नव्हतं का? आधी झालेलंच होतं, ते छोट्या मोठ्या प्रमाणात. यावेळेस त्यांना जे नुकसान झालं ते तब्बल 1,80,00,00,000 रुपयांचं होतं. इतक्या मोठ्या तोट्याने आणि नुकसानीने योगेश पाटील पूर्णपणे हादरून गेलेले होते. त्यांचं मानसिक संतुलन जवळपास बिघडलं होतं असं म्हणायला हरकत नाही. हे नुकसान भरून कसं काढायचं? बरं, नुकसान झालं तर मग त्यात जीव देण्यासारखं, तेही सगळ्या परिवारासहित, असं काय होतं? तर अलीकडेच योगेश पाटील यांनी नातेवाईक, स्वतःच्या आईकडनं, नातेवाईकांकडनं आणि मित्रांकडनं मोठ्या प्रमाणात पैसे उसने घेतलेले होते या शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी. शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी त्यांनी तब्बल 1,80,00,000 रुपये उसने घेतलेले होते. आईकडनं 1,00,00,000 रुपये घेतलेले होते आणि मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडनं 80,00,000 रुपये त्यांनी घेतलेले होते. त्यांचा असा विचार होता की हे इतकी मोठी रक्कम आपण गुंतवू म्हणजे फायदा सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल आणि नंतर हे पैसे आपण ज्यांच्याकडनं घेतलेत त्यांना परत देऊ आणि आपलं फायदा घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. पण दुर्दैवाने मागच्या 2-4-8 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना नुकसान झाला. एकूण 1 पैसा गुंतवलेला त्यांचा बुडावला. त्यामुळे त्यांच्यासमोर प्रश्न हा होता आता की आता हे घेतलेले पैसे नातेवाईकांचे, मित्रांचे परत कसे द्यायचे? परत देणं अशक्य होतं. पण आता इतक्या जणांना काय सांगणार? बऱ्याच लोकांकडनं त्यांनी पैसे घेतलेले होते. त्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. त्यामुळे योगेश पाटील, त्यांची पत्नी माधुरी पाटील, मुलगा अथर्व आणि दुसरा लहान मुलगा शिवांश, या सर्वांनी आपली जीवनयात्रा संपवली. योगेश पाटील यांनी आपल्या दोन्ही मुलांना आणि पत्नीला विष दिलं असं समजतंय. स्वतः योगेश पाटील यांनी सुद्धा विष प्राशन केलं आणि त्यानंतर मुलं आणि पत्नी यांचा मृत्यू झाल्यानंतर योगेश पाटलांनी स्वतःला फाशी लावून घेतली आणि त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. मित्रांनो, अतिशय दुर्दैवी घटना. एकाच कुटुंबातील 4 लोकांचं एकाच वेळी आर्थिक कारणामुळे अशा प्रकारे जीवनयात्रा संपवणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अर्थात पोलीस पुढचा तपास करत आहे. 22 पानांच्या आपल्या सुसाईड नोटमध्ये योगेश पाटलांनी सर्व लिहून ठेवलेलं आहे. आपल्या मृत्यूस कोणीही जबाबदार नाही असंही त्यांनी लिहिलंय. आपल्या आईची त्यांनी
खूपच हृदयद्रावक पद्धतीने माफी मागितली आहे. तिच्याकडनं घेतलेले पैसे माझ्यामुळे बुडाले. ज्या लोकांकडनं उसने पैसे घेतले होते त्यांचीही त्यांनी माफी मागितलेली आहे आणि 22 पानांची आपली सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेली आहे. आर्थिक व्यवहार, आर्थिक उलाढाली या आपल्या ज्या आवाक्यात असतील त्याच करायला पाहिजे. बेभरवशाची इन्व्हेस्टमेंट तर खूपच सांभाळून, आपण असं म्हणू शकत नाही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणं चुकीचं आहे, पण उसने घेऊन कर्ज काढून आपल्या आवाक्याबाहेरची आर्थिक उलाढाल करणं हे खूप रिस्की असतं आणि हीच रिस्क योगेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवावरती बेतलेली आहे हे या प्रकरणातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. मित्रांनो, आपण सुद्धा कुठलीही आर्थिक उलाढाल करताना खूपच विचारपूर्वक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि नुकसान झालं तरी त्याची आपल्याला झळ बसणार नाही याची काळजी घेऊनच आर्थिक व्यवहार करायला पाहिजेत. तुमचं काय या बाबतीत म्हणणं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.